आज आपण एक क्लच बॅग तयार करणार आहोत। त्यासाठी आपण आतमध्ये याला 4 कार्ड ठेवण्यासाठी कप्पे तयार केलेले आहेत। मोठा कप्पा मोबाईल ठेवण्यासाठी आणि बाहेरच्या बाजूला एक कप्पा तयार केलेला आहे। आता ही क्लच बॅग तयार करण्यासाठी आपण जुन्या ड्रेसच्या कापडाला हे नॉनवोव्हनचं कापड जोडून घेतलेलं आहे। रुंदी 10 इंच आणि लांबी 11 इंच घेतलेली आहे। प्रथम आपण आता याला वरच्या बाजूने 2 इंच अंतर मोजून यावरती एक खूण करून घेऊया आणि पट्टीच्या सहाय्याने ही रेषा जोडून कट करून घेऊ। आता ही कट करून घेतल्यानंतर यावरती 10 इंच लांबीची चेन उलट ठेवून एकदा शिलाई करून घेऊया। ही चेन जोडून घेतल्यानंतर फोल्ड करून आपण यावरती एक दाब टीप घालून घ्यायची आणि दुसरी पट्टीवरची जोडून पुन्हा एक दाब टीप घालून घेऊया। आता ही चेन जोडून झालेली आहे। आता यामध्ये आपण रनर ॲड करून घेऊया। रनर ॲड करून घेतल्यानंतर आपण या पार्टचा मध्य काढून घ्यायचा आहे। मध्य काढून दोन्ही बाजूला मध्यावरती खुणा करून घ्यायच्या आहेत आणि हा भाग बंदिस्त करण्यासाठी 10 इंच रुंद आणि 6 इंच लांबीचा हा एक पीस कट करून घेतलेला आहे आणि जी मध्यावरती खूण केली होती तिथपर्यंत हा कापड आपण आता फोल्ड करून चारही बाजूंनी याला शिलाई करून घ्यायची आहे। आपला आता हे एक पॉकेट बाहेरच्या बाजूचं तयार झालेलं आहे। आता आपण 2 पीस 10 बाय 6 इंचाचे घेतलेले आहेत। आता हा एक पीस बाजूला ठेवूया आणि या पीसला पॉकेट तयार करण्यासाठी आपण कार्ड ठेवण्यासाठी 10 बाय 6.5 इंच आणि 10 बाय 3.5 इंचाचे 2 पीस आपण घेतलेले आहेत। पाव इंच फोल्ड आणि पुन्हा पाव इंच फोल्ड करून यावरती शिलाई करून घेऊया। दुसरा पीस पण आपण असाच फोल्ड करून तयार करून घेऊया शिलाई करून। आता हे दोन्ही पीस वरच्या बाजूला शिलाई करून तयार करून घेतलेले आहेत। एकावरती एक असं ठेवून याचा आपण मध्य काढून घ्यायचा आहे। आता याचा मध्य काढून आपण यावरती खूण करून घेऊया। आता वरच्या भागाला जोडणार आहोत त्यासाठी आपण 1 इंच अंतर खाली सोडायचं आहे। ही रेषा पट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊया आणि या रेषेच्या वरती आपण हे दोन्ही कार्ड ठेवण्यासाठीचे पॉकेट्स आहेत ते शिलाई करून जोडून घेऊया। याच्या साईडच्या बाजूला पण शिलाई करायची आहे, मध्ये एक शिलाई। अशा प्रकारे आपले हे 4 पॉकेट कार्ड ठेवण्यासाठी तयार झालेले आहेत। आता या भागाला आपण 10 इंच लांबीची चेन जोडणार आहोत। त्यासाठी चेनचे दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे। उलट ठेवून या दोन्ही बाजूंना ही चेन जोडून घ्यायची आहे। चेन जोडून झालेली आहे। आता आपण हा एक पीस होता 10 बाय 6 इंचाचा तो यावरती ठेवून शिलाई करून घेऊया आणि कार्डसाठी तयार केलेला पीस आहे तो पण असा उलट ठेवून यावरती शिलाई करून घ्यायची आहे। हे दोन्ही पीस आपले आता जोडून झालेले आहेत। ते असे खालच्या बाजूला फोल्ड करून घ्यायचे आणि वरती या दोन्ही चेनच्या भागावरती आपण शिलाई करून घेऊया। दाबटीप घालायची आहे। ही दाबटीप घालून घेतल्यानंतर आता आपलं या पीसला आपण आता अंतर मोजून घेऊया किती जास्त होतंय ते आणि तेवढा भाग आपण आता याला शिलाई करून घेणार आहोत। ही खूण करून घेतल्यानंतर पुन्हा आपण हा भाग असा उलट करून यावरती आता शिलाई करून घ्यायची आहे। आता या बाजूवरती खालच्या आपण नॉनवोव्हनच्या शिलाई केलेली आहे। पुन्हा हा भाग आपण आता सुलट करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता आपण रनर ॲड करून घेऊया। हा रनर आपण आता एकदा ॲड करून पूर्ण बाहेर काढून घ्यायचा आहे। बाहेर काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा ओवून मध्यावरती आणून ठेवूया। आता आपला हा रनर ॲड करून झालेला आहे। आता हे अस्तरचा एक पार्ट आणि मेन पार्ट दोन्ही पार्ट आपण वेगवेगळे करून घेणार आहोत। आता आपण
हा चैनचा भाग आहे तो अस्तरच्या बाजूला वळवून घ्यायचा आहे आणि या साईडने दोन्ही बाजूंना आपण शिलाई करून घेऊया। आणि जो खालचा भाग होता तो थोडासा उसवून घ्यायचा आहे। आता हा भाग थोडासा उसवून घेतलेला आहे, त्यातून आपण ही पर्स बाहेर काढून घेऊया। आता ही पर्स आपली आता सुलट करून घेतली आहे। आपण सुलट केल्यानंतर आतमध्ये जो आपला उसवलेला भाग होता तो आतमध्ये फोल्ड करून यावरती आपण शिलाई करून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण शिलाई करून आपले हे सुंदर असं क्लच बॅग तयार झालेले आहे। यामध्ये आपण कार्डच्या भागामध्ये कार्ड ठेवू शकतो, पैसे पण ठेवू शकतो, मोबाईल, पेन, आपले छोटे मोठे साहित्य भरपूर यामध्ये आपलं बसू शकतं। अशा प्रकारे कापडाच्या 10 बाय 11 इंचाच्या पीसपासून सुंदर असे आपले ही मोबाईल पाऊच क्लच बॅग तयार झालेले आहे। ही बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।